राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। ईमेलद्वारे झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलीस झिशान सिद्दीकींच्या वांद्र्यातल्या घरी पोहोचलेत। याआधी सुद्धा झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी आली होती। सिद्दीकी कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, काय नेमकी अधिक माहिती मिळते याबाबत? अमोल, एनसीपीचे नेता आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या जे पर्सनल ईमेल आयडी आहे, ईमेल आयडीवर एक जीवे मारण्याची एक धमकीचा एक ईमेल त्यांना मिळालेला आहे। काही तास पूर्वी त्यांना ही जे ईमेल आहे ते मिळालेलं आहे। याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आलेली आहे। ही जी ईमेल आहे त्या ईमेल मध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की जसा तुझ्या बापाची हत्या झाली तशाच प्रकारची हत्या तुझी होणार आहे, अशा प्रकारची एक धमकीचा एक ईमेल आहे। याची माहिती झिशान सिद्दीकीने बँड्रा पोलिसांना दिली आहे आणि बँड्रा पोलीस आणि क्राईम ब्रांचची एक टीम सध्या त्यांच्या घरी दाखल झालेली आहे पुढील तपासणीसाठी। आणि ईमेल ची जे आहे ते तपासणी मुंबई पोलीस करतायत। ही ईमेल कुठून आलेला आहे, यामध्ये कंटेंट काय आहे, धमकी देणारे लोक कोण आहे किंवा किती सिरियस हे थ्रेट मेल आहे, तर हे प्रकरण समोर आलेलं आहे। झिशान सिद्दीकीने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे। यामध्ये जे सूत्रांकडून माहिती मिळत आहे की डी कंपनीच्याही काही जे वक्तव्य आहे ते मेन्शन करण्यात आलेलं आहे, पण कशा पद्धतीने ते वक्तव्य आहे ते आपल्याकडे अजून माहिती मिळालेली नाहीये। पण जीवे मारण्याची धमकीचा ईमेल आहे त्यांच्या पर्सनल ईमेलवर आलेला आहे। आणि मागच्या वर्षी जसं आपण बघितलं की बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आला होता, चार्जशीट दाखल झालेली आहे। निश्चितपणे म्हणजे याच्यामध्ये नेमका कोणाचा सहभाग आहे हे तपासानंतर समोर येईलच। तूर्त धन्यवाद मृत्युंजय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।